शिंदेंनी काय म्हटलं ते आपण पाहूया. महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पाडणार आहे, काय सांगू? आता बैठकीला मी जातो आहे. Yes, sir. बैठकीमध्ये नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पाडणार आहे, काय सांगू? आता बैठकीला मी जातो आहे. Yes, sir. बैठकीमध्ये जी काही चर्चा होईल ती तुम्हाला मी सांगणार आहे येऊन. Yes, sir. त्यामुळे बैठक सकारात्मक होईल. कालही देखील मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आता कुठलाही अडथळा महायुतीचा मुख्यमंत्री होण्यामध्ये नाही आहे. लाडकी बहीण लाडक्या बहिणीच्या बद्दलही माझी बोललोय मी. त्यामुळे दिल्लीत दाखल झाले. लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे आणि लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. त्यामुळे तुमच्यासोबत काही मंत्री देखील उपस्थित आहेत, खासदार देखील उपस्थित आहेत. हो आहेत ना. सविस्तर चर्चा होणार मुख्यमंत्री आणि इतर आपलं मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील सविस्तर सगळी चर्चा होईल Yes, sir. आणि त्याचा इतिवृत्त तुम्हाला सांगेल. सीएम साहेब, पण तुम्ही येण्यापूर्वी 2 उपमुख्यमंत्री सुद्धा बैठक करतायत अजित पवारांच्या सोबत, प्रफुल्ल पटेल यांच्या, सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी. ते पण बैठकीला येणार आहेत. त्यामुळे ते देखील त्या बैठकीत आहेत आणि त्या अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असेल. आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रदीप, खरं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल पत्रकार परिषद घेतली आणि आज जेव्हा ते दिल्लीत आले त्यावेळेला त्यांनी एक गोष्ट जी आहे ती आवर्जून सांगितली आहे की मुख्यमंत्री पद जरी असलं परंतु लाडका भाऊ ही जी माझी ओळख आहे ती मला सर्व पदांपेक्षा मोठी वाटते. म्हणजे कुठेतरी त्यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा जरी सोडलेला असला परंतु हे आठवण करून द्यायला ते विसरत नाहीयेत. आणि आत्ताची त्यांची बैठकीमधली किंवा एकंदरीत फोटोमधली जी बॉडी लँग्वेज दिसते ते काय सांगते नक्की? खरं तर फोटोमध्ये आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीसांचं स्मितहास्य पाहायला मिळतात आणि एकनाथ शिंदे शांतपणे पाहत आहेत. मात्र एकनाथ शिंदेंनी काल पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट केली. मात्र आज दिल्ली विमानतळावरती बैठकीपूर्वी त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली होती ती सुद्धा महत्त्वाची आहे. ती म्हणजे बैठकीला जाण्यापूर्वी त्यांनी स्पष्ट केलं की कोणत्याही पदापेक्षा मला लाडका भाऊ ही पदवी जी आहे ती सर्व पदांपेक्षा मोठी वाटते. म्हणजे राज्यामध्ये महायुतीला लाडकी बहीण योजनेमुळे जो यश मिळालं, खरं तर त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा लाडका भाऊ असा उल्लेख जो आहे तो महायुतीकडून करण्यात आला आणि महायुतीचा लाडकी बहीण योजना जी आहे ती लोकप्रिय ठरल्यामुळेच महायुतीला फायदा झाला असं पद्धतीचं वर्णन जे आहे ते महायुतीच्या नेत्यांकडून केलं जातं. मात्र मुख्यमंत्री पद जे आहे ते आपल्याला मिळणार नाही या खरं तर हेतून एकनाथ शिंदेने हे वक्तव्य जे आहे ते केलंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला काल एकनाथ शिंदेने आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करताना सांगितलेलं होतं की भाजपचं केंद्रीय नेतृत्व जे ठरवेल तो निर्णय आम्हाला मान्य असेल. म्हणजे केंद्रीय नेतृत्वाकडून खरं तर आता शिवसेनेच्या खरं तर एकनाथ शिंदेंच्याच नावावरती चर्चा होते का किंवा मग भाजपचं संख्याबळ जास्त आहे त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट आहे. मात्र तरी सुद्धा केंद्रीय नेतृत्वाकडून एकनाथ शिंदे यांच्या नावाचा पुन्हा एकदा विचार केला जातो काही पण महत्त्वाचं असणार आहे. मात्र आजच्या बैठकीमध्ये एक नाव जे आहे ते निश्चित केलं जाईल आणि त्या नावाची अधिकृतरित्या घोषणा जी आहे ते 2 दिवसानंतर मुंबईमध्ये केली जाऊ शकते. मात्र उद्या भाजप आमदारांची बैठक जी पार पडते त्या बैठकीमध्ये गटनेता जो आहे तो निवडला जाईल. मात्र आज दिल्लीमध्ये सकाळपासून जर आपण महत्त्वाच्या बैठका पाहिल्या तर सुरुवातीला अजित पवार दाखल झाले, त्यानंतर देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची बैठक झाली, त्यानंतर गृहमंत्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत अधिक माहिती जी आहे ती बैठकीची आपण घेतच राहू. तर अमित शहांच्या उपस्थितीत ही सध्या महाबैठक सुरू आहे. गेल्या 2 तासांपेक्षा जास्त वेळ ही सध्या बैठक सुरू आहे. अमित शहा, JP नड्डा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठकीआधी पाऊण तास चर्चा झालेली आहे. अमित शहांसोबतच्या बैठकीआधी दिल्लीमध्ये तटकरेंच्या घरी फडणवीस आणि अजितदादांची बैठक पार पडली. तर शिंदेंच्या शिवसेनेला एक राज्यपाल पद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. तर कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ हे पद माझ्यासाठी मोठं असल्याचं एकनाथ शिंदेंनी दिल्लीत गेल्यानंतर देखील माध्यमांशी बोलताना सांगितलं. अजित पवार पुन्हा 6व्यांदा उपमुख्यमंत्री पद त्यांना स्वीकारण्याची ते शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात न राहता पक्षाचं नेतृत्व करतील अशी चर्चा देखील पाहायला मिळते. अजित पवार पुण्याचं पालकमंत्रीपद, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद मागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. तर बैठकीमध्ये मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होऊ शकते. मात्र नावांची चर्चा होणार नसल्याची माहिती आता समोर येते.